युवी युवी सॉरी ना युवी युवी ऐक युवी ऐक ना. बदला घेतेस ग? कान पकडलं युवी 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 बघ ना मी कान पकडले सॉरी खरंच मनापासून सॉरी ना युवी ऐक ना तुझी ती अवस्था बघून मला खरंच खूप वाईट वाटलं युवी युवी ऐक ऐक मी जे काही केलं तुझ्या आनंदासाठी केलंय ना माझ्या आनंदासाठी अजून एक गोष्ट करशील का? तू फक्त बोल तू बोलशील ते मी करीन उठा बशा काढू हे बघ 1 3 झाल्या 4 6 झाल्या काढ 7 मी आनंदी राहावं असं वाटतंय ना हो तर गायब होईत ना निघून जा माझ्या नजरेसमोर परत कधी येऊ नको जमणार आहे का? नाही मला तरी जाऊ दे. युवी 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 ऐक ना युवी प्लीज सॉरी परत बोल सॉरी म्हणत राहा. सॉरी 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 मी सॉरी परत येईपर्यंत बोलत सॉरी 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 युवी बोलत राहा. सॉरी सॉरी युवी 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 काय करू मी करायला जाते एक आणि घडतं भलतंच आणि हे सगळं ना आजीमुळे घडलंय आजी या आजीच्या ना ही काय भाजी आहे का काय आहे भाजी सुद्धा बघून आणता येत नाही काय बाई आहे का काय हं? हॅलो हॅलो काय ग चांगली निघाली ना दृष्ट आजी खरं खरं सांग हे सगळं तू मुद्दाम केलंयस ना मुद्दाम केलंयस की नाही तू अगं मी कशाला मुद्दाम करेन कशी आहेस ग तू मी पहिल्यांदा तुझ्याकडे हेल्प मागितली पहिल्यांदा तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला तू म्हणशील तेच केलं आणि तसंच केलं तू माझा ना सगळा विश्वास ब्रेक करून टाकलास नाही ग तुला तसं माहितीये नाही पद्मिनी मम्मा पण रागवल्यात माझ्यावर मी आता काय हे सगळं तुझ्यामुळे झालं आजी तुझ्यामुळे आजी आय हेट यू अगं निशे निशे ऐक चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या दिसतायत आता पुढचे 100 जन्म बेलसरांना त्रास देण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही तो तुझा नवरा कुठे गेलेत फोन का नाही उचलत आहेत काय झालं वहिनी काळजीत दिसताय अगं हे कुठे गेलेत काय माहित फोनच उचलत नाहीयेत तुला काही सांगून गेलेत का मला नाही तारेणीला सांगून गेलेत काय सांगून गेलेत कुठल्या तरी जुन्या मित्राला भेटायला जात आहेत म्हणे वा बायकोला नाही सांगितलं पण तारिणीला सांगितलं आता दुपारच्या जेवणाचं काय आता एवढ्या जुन्या मित्राबरोबर जात आहेत म्हटल्यावर जेवणच येतील ना दुपारच्या जेवणानंतर औषधं असतात ती वेळेवर नाही घेतली तर त्रास होतो यांना तारिणी नेऊन देणार आहे का त्यांना गोळ्या नाही ना आधी सांगितलं असतं तर दिल्या असत्या त्यांच्यासोबत आजकाल सगळ्यांना ना ती तारिणीच महत्वाची झालीये बायकोपेक्षा जास्त महत्वाची कोण आहे तर तारिणी अहो असं नाहीये वहिनी पण आपण तरी काय करणार ना वहिनी तू तर बोलूच नकोस तू सुद्धा त्यांच्यातलीच आहेस माझी लाडकी सून कुठे आहे तुझी लाडकी सून बाहेर गेलीये मला सांगून गेली येईन थोड्या वेळात मोठ्या सुनेचा मान मिळून 2 दिवस नाही झाले तर गेली भटकायला येऊ दे ना तिला बघतेस तिला अहो वहिनी तुम्ही समजताय तसं नाहीये अहो केदार चल ना सावकाश तू ठीक आहेस आता तरी तुला पटतंय का बाबा निर्दोष होते नव्हते ते निर्दोष त्यांना या स्कॅम बद्दल वेळीच माहिती मिळाली होती तेव्हा जर त्यांनी काहीतरी केलं असतं ना तर माझी आई आपल्यात असती तिच्यापर्यंत हे भेसळ असलेलं औषध कधी पोहोचलंच नसतं अनेक निष्पाप लोकांचा ना जीव वाचला असता बॉस आणि परिस्थिती त्यांच्या हातात होती MNN तेव्हाही मोठं चॅनल होतं चॅनलच्या माध्यमातून त्यांनी फक्त त्यांचे कर्तव्य केलं असतं ना पण त्यांनी पळपुटेपणा केला माघार घेणं स्वीकारलं तेव्हाच एक सुजाण नागरिक म्हणून पत्रकार म्हणून त्यांनी त्यांची कर्तव्य केली असती ना
तर परिस्थिती आज वेगळी असती बॉस. पण त्याची किंमत त्यांच्या कुटुंबाला मोजावी लागली असती. पण त्यांच्या हातात सगळं असताना त्यांनी काहीच नाही केलं. याचा राग येत नाही तुला? नाही येते मला राग त्यांचा. बरोबर आहे तुझं. जर त्यावेळी त्यांनी प्रयत्न केले असते ना तर कदाचित माझ्या आईच्या आयुष्यात कमी अडचणी आल्या असत्या. JPC मधनं जे औषध सर्क्युलेट झालं ते नसतं झालं. पण त्यांच्या कुटुंबाला धमक्या येत होत्या की तर त्यावेळेला त्या माणसाच्या समोर फक्त 2 पर्याय होते. पहिला पर्याय त्यांच्या चॅनलला वाचवणं आणि कुटुंबाला सांभाळणं, आणि दुसरा पर्याय होता की जे काही चाललंय ना हे सगळं सोडून एक असा मार्ग निवडायचा ज्याचा काय शेवट असेल याची कल्पना कोणालाच नाहीये. आपण असा निर्णय घेऊ शकतो कारण आपण ट्रेन्ड ऑफिसर्स आहोत. गुन्हेगारांना पकडून सामान्य माणसांचा जीव वाचवणं हे आपलं काम आहे, ते आपलं पहिलं कर्तव्य आहे. त्यांचं पहिलं कर्तव्य त्यांच्या कुटुंबाला सांभाळणं होतं, आणि मग त्यांनी जर ते केलं तर काय चुकलंय त्यांचं? त्यांच्या एका निर्णयाचे परिणाम माझ्या आईला भोगावे लागले. त्यांना जर तेव्हा माहीत असतं ना तुझ्याबद्दल, तुझ्या आईबद्दल, तर त्या माणसाने 100% तुमच्यासाठी काहीतरी केलं असतं. ते दोषी नाही आहेत, ते पण आपल्यासारखे समोरच्या षडयंत्राला बळी पडले, विक्टिम आहेत ते. केदार, तुला एक गोष्ट सांगू? त्यांच्या जागी जर दुसरा कुठला तरी माणूस असता ना तर तो आत्तापर्यंत हे सगळं मागे सोडून कधीच पुढे निघून गेला असता. पण त्यांना आजही या गोष्टीचा किती त्रास होतो हे तू बघितलंयस आत्ता. आपली चूक नसताना त्यांना या सगळ्या गोष्टींचा केवढा पश्चाताप होतोय. आणि याच्यावरनं एकच गोष्ट सिद्ध होते की ते माणूस म्हणून खूप चांगले, खूप संवेदनशील. त्यांची चूक नसताना त्यांना घडलेल्या गोष्टींचा किती त्रास होतोय. मग अशा वेळेला आपण त्यांच्या सोबत असायला हवं. मम्मा, दया पप्पांना एवढा वेळ का लागला असेल? नक्की मित्रांनाच भेटायला गेलेत ना ते? नाही, नेहमी फोन करतात. पद्मिनी मामा तुम्हालाही काही सांगितलं नाही. कुठे गेलेत हे? गॉड. कौशिकी ताई, बरं झालं तुम्ही आलात. दया पप्पा अजून आले नाहीये तो घरी? दया काका अजून घरी आले नाहीयेत? फोनही लागत नाहीये त्यांचा. पद्मिनी काकू, दिवसभरात तुम्हाला फोन आला असेल ना दया काकांचा? मी कोण आहे त्यांची? घरात सगळ्यांना सांगून गेले, पण मला सांगावं असं नाही वाटलं त्यांना. कशाला मला फोन करतील ते? काकू, आम्हाला ते सांगून गेले होते, पण मला त्यांचा काही फोन आला नाहीये. कदाचित तारणीला माहिती असेल, मी तिला विचारून आले. हा तारणी ताई, ती नाहीये घरात. अहो, ती बाहेर गेली आहे टाइमपास करायला. कुठे गेली? केदार, तारिणी, कुठे होतात तुम्ही? काय झालंय? आम्ही बाहेर गेलो होतो जरा. काय झालंय? घरात एवढा मोठा प्रॉब्लेम झालेला असताना हे दोघं गेले होते डेटवर एन्जॉय करायला. निशी, दया काका अजूनही घरी आले नाहीये. अजून घरी नाही आले?